आज मी 30 वर्षांचा आहे आणि मी मोठ्या गर्वाने सांगू शकतो, की मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. मी कधी दारू पीत नाही, ना कधी सिगारेट ओढत नाही. तंबाखू, गुटखा यांपासून तर खूप लांब आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की आयुष्यात तुम्ही काही मिळवा, अगर ना मिळवा, तुम्हाला सक्सेस भेटू दे किंवा नाही भेटलं तरी चालेल. पण अशा आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या वस्तूंपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण मी असे अनेक लोक पाहिलेत, की ज्यांचं दारूमुळं आयुष्य बरबाद झालेलं आहे. त्यांचा संसार बरबाद झालेला आहे. असे कित्येक लोक मी पाहिले आहेत, की दिवसभर मोलमजुरी करतात. ॲट द एंड दिवसाला दारू, गुटखा, तंबाखू यांसारखे पदार्थ घेऊनच त्यांचा दिवसाचा शेवट होतो. एवढं गाढवासारखं राब-राब राबायचं आणि आपले पैसे, कष्टाने कमवलेले पैसे अशा फालतू गोष्टींवर उडवायचे. यात काही लॉजिक आहे का? तेच 4 पैसे तुम्ही घरी देऊ शकता किंवा तुम्ही सेव्ह करू शकता. तेच पैसे उद्या जाऊन तुमच्या मुलांच्या शिक्षणाला उपयोगी पडतील. हा विचार करून जर आपण चाललो तर नक्कीच अशा व्यसनांपासून आपोआप आपण दूर होऊ शकतो. मला खूप जण असे ओळखीचे माझे मित्र मला म्हणतात, की "घे, तू पण घे. काय होतंय? लाईफ एकदाच मिळते." आयुष्य एकदाच मिळतं बरोबर आहे. पण आयुष्य चांगल्या मार्गाने जगलं तर खूप सुंदर आहे. नाहीतर असं दारू पिऊन, सिगारेट पिऊन, गुटखा वगैरे खाऊन शेवटी ॲट द एंड ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याच्या शेवटी त्रास आपल्यालाच आहे आणि तो त्रास इतका भयंकर आहे, की जिवंतपणी नरक यातना भोगायला लागते. मग अशी लाईफ घेऊन काय करायचं आहे? बरोबर ना? त्यापेक्षा कोणत्याही व्यसनांपासून दूर राहून निरोगी आयुष्य जगून आपलं आयुष्य घालवलेलं हे सगळ्यात उत्तम आहे.